अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, भीमाईचा भिवा पाहिजे. हे सकाळ सकाळ मी गाणं ऐकत होते. मी गाणी सकाळ ना अशीच ऐकते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. कुठे गेली तुझी मम्मी? होय का मम्मी? आता आलो या. जाऊ का? हो जाऊ का? चहा पिला? तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज सकाळ सकाळ सुरुवात करते आणि सुरुवात म्हणजे माईनं बाहेरचं सगळं वातावरणातून पासून सुरुवात केली. म्हणजे बाहेरचं वातावरण दाखवती. आम्ही लय लवकर उठलो होतो. माही तर 5:30लाच उठून आंघोळ बिंघोळ करून तयार झाली होती आणि म्हणून माहीनं व्हिडिओ कॅमेरा सुरुवात केली आणि मी आवरत होते घरातलं तोपर्यंत. माहीचं पप्पा झोपलेलं होतं. ती काही उठत नाहीत लवकर. आम्ही झोपलो की ती लवकर उठतात आणि ती झोपलं की आम्ही लवकर उठतो. असं आहे आमचं सगळं वाकडंच. आणि बघा आता इथं मी सगळा पसारा बिसारा आवरते. भांडी ही घासायला काढते सगळी सकाळ सकाळ. आणि माही आमचा कॅमेरामॅन लय भारी आहे. लय भारी व्हिडिओ बनवती. बघा बघा अजून आंघोळ नाही. आंघोळ झाली सॉरी तिची. आता ती आवरणार तिचं. मग मी माझं घर बीर झाडून झालं की मग तिला काहीतरी करून देणार नाश्ता बिस्ता शाळेला. जाताना मग खाती आणि मग जाती. तर ही अशी कामं हळूहळू करते. तर आज आहे व्हिडिओचा दुसरा दिवस, म्हणजेच नवीन मोबाईलमध्ये व्हिडिओ केलेला त्याचा दुसरा दिवस. बाहेर अजून अंधार आहे, अंधुक धुंदूक अंधार आहे थोडा थोडा. आणि माहीच पप्पांनी रात्री येऊन जेवण करलेलं त्यांनी तसंच सगळं होतं. आणि ती भाजी सांडलेली तिथं फरशीवर तसंच होतं. आता मला सगळं म्हणून मी अशी गोल 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 फिरते तेवढं मधीच ठेवून. आता माही म्हणते हा मोबाईल चार्जिंगला लाव. तर माही आता लागली हा पण मोबाईल चार्जिंगला लावायला. कारण की ही पण मोबाईल चालूच आहे आणखीन, ती काही बंद नाही झालेला. तर मी सगळी भाजी बिजी सगळी ते भेंडी खराब झाली ती सकाळची होती त्यांनी खाल्लीच नव्हती. आणि इथं माही म्हणते काय झालं कॅमेराला. तर बघा किती छान क्लिअरिटी बघा मोबाईलला. छान आहे मोबाईल पण मस्त आहे. असं होतं आहे अधूनमधून. तर सगळं मी काढून हे करून व्यवस्थित ठेवते अगोदर उठल्या उठल्या. मला आहे ना ती सगळं काम केल्याशिवाय स्वयंपाक करू वाटत नाही. फरशीसुद्धा बघा कशी दिसती, सगळी क्लिअर खट्ट फरशीसुद्धा दिसती. तर काल मला एका दादाची कमेंट आली होती बघा की रिकाम टेकडी माणसाची काहीतरी असं कमेंट होती मला. तर कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगते थांबा. तर त्याची कमेंट अशी होती की काम कमी असेल तुम्हाला म्हणून तर असले उद्योग चालतात तुमचे. तर होय, आम्हाला कामच नाही तर आम्ही बिगर कामी रिकाम टिकडी माणसं आहे. आम्हाला काय तवा, आम्ही अशीच माणसं रिकाम टिकडी. म्हणून तर व्हिडिओ बनवतो ना आम्ही. आणि म्हणून तुम्ही कामाची माणसं आमचे व्हिडिओ आवर्जून बघायला येतात. तर धन्यवाद दादा तुमचे खूप खूप. तुम्ही रिकाम टिकड्या माणसांचा व्हिडिओ बघतात. कामाची माणसं अवघड आहे देवा. तर माही हा व्हिडिओ मोबाईल दाखवते की माझ्या जुन्या मोबाईलला माहीचा फोटो आहे स्क्रीनवर. ती दाखवती माही. तिला लय आवडते. ती म्हणती ह्या नवीन मोबाईलला पण माझाच फोटो ठेवायला पाहिजे तो. तर बघा इथं आता मी भांडी घासायला गेले. आता झाडू बिडू मारणार. मग सगळं हे पुसून काढते आधी सगळं डाग हे. सकाळ सकाळ घरात असं भारी वाटतं. आणि माझी फरशी आहे ना लय भारी आहे बरं का फरशी. लय चकचकीत चमकती फरशी. पण ह्याच्यावर आहे ना मला बिगर सुपलीचं चालायलाच येत नाही. म्हणजे सॉरी, म्हणजे मला बिगर चुपलीचं नाही सरकायलाच येत नाही ह्या फरशीवरती. कारण की काय होतंय, सरकायला गेलं की ती अशी फरशी अशी कुठं खालीवरती अशी बसलेली आहे थोडी थोडी. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसणार आहे ती, पण फरशी अशी खाली बसली थोडी थोडी. तर त्यामुळं टाचचं सालटच जातं. एखाद्या वेळेस जर चुकून मी सरकले सुपली नसताना तर टाचचं सालटच जातं. तर कचऱ्याची पिशवी घेऊन मी इकडं आले आणि सगळा कचरा मी इकडून काढते. तर पितांबरी आहे का नाही, माझी पितांबरी दिसते तुम्हाला तिथं कोपऱ्यात. तर पितांबरी मी सगळ्याच भांड्यांसाठी वापरते पितांबरी. तुम्ही हे का ना स्टीलच्या भांड्याला जर खाली असं म्हणजे ही झालेलं असतं का चहानं
चहाचं स्टीलचं भांडं, चहाचं स्टीलचं कप खराब झालं असेल आणि त्याच्यात थोडी पितांबरी टाकून नुसतं बोटाने फिरवायचं आणि चोळायचं हाताने चांगलं ते बघा किती भारी हे होते. आणि काही केस झाडूला आमच्या घरात केस एवढा कचरा निघतोय सकाळ सकाळ बघितला का. आता कपाटात मी सगळं ते ठेवून दिलं, लोकराचं सामान हे सगळं ठेवून दिलं. झाले अर्ध घर जर आवरून झाले. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. मी माझे असेच कामाचे व्हिडिओ टाकत जाईल. पण काय होते माहिती आहे का, डेलीचा व्हिडिओ टाकायचं झालं का नाही तर माझा सकाळनंच व्हिडिओ 10 मिनिटाचा होतोय. हीच बोंब आहे माझी. सकाळचाच व्हिडिओ होतोय 10 मिनिटाचा. मग दोन दोन व्हिडिओ टाकू का, 2 सकाळने एक आणि संध्याकाळी एक, असं 2 व्हिडिओ टाकत जाऊ का. सकाळचा अर्धा संध्याकाळचा अर्धा असं 2 व्हिडिओ टाकलं तरी होईल असं मला वाटते. मला नक्कीच कमेंट करून सांगा की मी काय करू शकते. तर आता इथं मी धूप लावायला लागले. तर धूप मी कशासाठी लावते माहिती आहे का, की सकाळ सकाळ दरवाजा उघडला बाहेरचा किंवा इकडचा जरी दरवाजा उघडला तरी मच्छर एवढं घरात येतात का नाही की लय मच्छर घरात येतात. त्यामुळे आम्हाला ही धूप लावावंच लागते सकाळ सकाळ. नाही लावलं ना तर असं ढास फोडून खात्यात मरणाचं. म्हणून धूप लावते आणि त्याचा धूर का नाही म्हणजे होतो बऱ्यापैकी. कॉईलनं नाही, कॉईलचा धुराने मला त्रास होतो त्यामुळं कॉईल नाही लावत मी. काम करत असले तर व्हिडिओ काढा, मोकळे बसले तरी हे दाबले हो, हे दाबलं की व्हिडिओ बंद होते पुन्हा चालू होते. पुन्हा दाबला ना मग पुन्हा चालू होते. आता पुन्हा ती पहिला व्हिडिओ बंद झाला. पाणी सुद्धा उठलं नाही त्याला. बंद कर का. चहा ठेवला इथं, साखरच कोण पडली. तर इथं मी चहा करायला लागले आता, म्हणजे चहा गरम करते. आणि ही दुसरी तिसरी वेळ आहे चहा गरम करायची. आमच्यात एक आधी उठते एक नंतर उठते. आणि माहीला जायचे सकाळ सकाळ. माहीचं झालं आहे चहा पिऊन. आणि माहीला मॅगी पण करून दिली मी सकाळ सकाळ. आणि म्हणलं तिला नाही का पोहेला मिरची पण नव्हती आणि कोथिंबीर पण नव्हती, त्यामुळं पोहे नाही केलं म्हणून मॅगीच केली. आणि आता इथं चहा झाला की मग मी चालले आंघोळीला. आंघोळ झाली की मग स्वयंपाक तिथून पुढं निवांत. कारण बाहेरचं घरातलं सगळं पाठीमागचं ही सगळं आवरून झाडून झुडून काढलं की मग नो टेन्शन दिवसभर. तर बघा अशी आहे माझी शेगडी आणि चहा चालला आहे माझा. आणि इकडं रात्रीचा भात आहे तर ती नंतर परतून खायचं आहे आम्हाला. तर भांडी पण लावली नाहीत आणखीन रॅकला, भांडी पण लावायच्यात रॅकला. आणि ह्यांना मी चहा गरम करून देते. मला इथनं हालूच देत नाहीत सकाळ त्यांचं सगळं झाल्याशिवाय. तुझं तू नंतर उरक, आधी आमचं जाऊ दे आम्हाला, अशी करते ती. तर ही बघा पायाचं बोट बघा माझ्या कसं झालं आहे. आणि सुपलीमुळं ना लई त्रास व्हायला लागला आहे पायाला, काय सांगायचं. सगळं म्हणजे काय उन्हाळ्यानं घर्षण होतं आहे का काय टाचचं. इतकं म्हणजे ती टाचच टिकूच वाटत ना पायावरती. आणि बोट बघा कसं झालं आहे पायाचं, असं वाकडं वाकडं तिकडं तिकडं झालं आहे. काय करायचं, जे असन ते असन.
माईचा पप्पा व्हिडिओ काढते ती. माही गेली शाळेत, सोडवून आलं माहीला. माही काय म्हणते माहिती आहे का मला, मम्मी तुला काय बी गरम करायला लाव, तू फक्त पातीला गरम करते. चहा वाटला, चहा पिली एकट्यासाठी चहा आहे वाटतं. जरा घ्या. मी राहिली की. तू पण राहिली काय? मग एकच कप घेतला. माहीचा राहिलाय चहा, ती नाही घेतलं चहा. भरलं वाटतंय. चला बंद करा. कुठं भरलं बघा माझा भात असा, माहितीये का? एवढा भात, काय म्हणतात भाताची शीक सुद्धा मोडली नाही अजून. आता ह्या भाताला मी परतणार आहे. आता ह्याला काहीच नाही बरं का घरात, हिरवी मिरची नाही, कोथिंबीर नाही, काय सुद्धा नाही, काय सुद्धा नाही.